मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वैभव अवनीवर ओरडतो. तुला हे वाटतंय तेवढं सहज प्रकरण नाही. ज्योतीने काय काय कारस्थान केले हे तुला माहीत नाही, त्यामुळे तू जरा शांत बस. आपल्या आईची अवस्था फक्त ह्या बाईमुळे झाली असं वैभव रागाने ज्योतीकडे पाहतो आणि तिला बोलत असतो. आईलाही खूप राग आलेला असतो, तर अवनी ज्योतीचीच बाजू घेऊन वैभवला समजावत असते. असं म्हणून ती सूर्याला बोलते, दादा, तुम्ही या घरातील सुनांचा हक्क कधीच नाकारला नाही. मग याच हक्काने सुनांच्या माहेरकडचे लोक इथे राहूच शकतात. तेव्हा ती सूर्या आणि आईसमोर हात जोडते व ज्योतिताईला इथे राहू द्यात अशी विनंती करत असते. तेव्हा सूर्या आणि आई काहीच बोलत नाही. ते पाहून अवनी सर्वांना सांगते की जर ज्योतिताईला इथे तुम्ही ठेवून घेत नसाल तर मी पण हे घर सोडून जाणार. हे ऐकून मात्र सर्वांना धक्का बसतो. वैभव अवनीवर ओरडतो, तुझा काय संबंध आहे घर सोडून जाण्याचा? तू अशी का वागतेस आणि तिच्या पायी तू सखीची आणि तुझीही का फरफट करून घेतेस? तेव्हा अवनी सांगते, मी फक्त अंजूसाठी हे सर्व करत आहे. तर आई अवनीला समजावते, हिने खूप मोठं कारस्थान केलं होतं, त्यामुळे माझी अशी अवस्था झाली. तर अवनी सांगते, मी ज्योतिताईच्या चुकांचं समर्थन करत नाही, पण त्यावेळी तिने जे केलं आपण अजूनही तिरस्कार करत बसायचा का? तेव्हा सूर्या अवनीवर भडकतो आणि आम्ही कुणाचाही तिरस्कार करत नाही असं बोलतो. कारण तेव्हा जे घडलं ना ते तुला अजिबात माहीत नाही. त्या वेदना काय होत्या त्या आम्ही सोसल्या आहेत. घरातील प्रत्येकाचं दुःख आणि वेदना कोणीही मोजू शकत नाही. सूर्या ज्योतीकडे रागात पाहतो आणि रागातच बोलतो, ही इथे आल्यामुळे मोऱ्या घराण्यातील सर्वांच्या जखमा जर भळभळणाऱ्या असतील तर हिने इथे न राहिलेलंच बरं. सूर्या खूप रागावलेला असतो. तेव्हा सरिता त्याला शांत करते. तर सूर्या शांत होतो आणि मोरे घरातल्या सुन्यांची इच्छा असेल तर हिला इथे राहून द्यायचं, तर आम्ही विचार करू. तोपर्यंत हिची सोय होत नाही तोपर्यंत ही याच घरात राहील असं तो सर्वांना सांगतो आणि रागातच तिथून जातो. बाकी घरातील सर्वांना सूर्याचा खूप राग आलेला असतो, कारण त्याने ज्योतीला घरात ठेवून घेतलेलं असतं. ज्योती सर्वांचे आभार मानते. आई रागातच वैभवला सांगते, मला रूममध्ये घेऊन चल. तेव्हा सरिता ज्योतीला सांगते, आम्ही सर्वजण आहोत, तू काळजी करू नको असं म्हणून तिच्या पोरांच्या तोंडावरून हात फिरवत असते. तर ज्योतीच्या मनात दुसराच काहीतरी प्लॅन शिजत असतो. तेव्हा वैभव, पशा आणि ओमकार रागातच तिथून जातात. तर ज्योतीला ठेवून घेतल्यामुळे अंजी खूप आनंदात असते. त्यानंतर पशा रागातच अंथरून टाकत असतो. अंजी तेथे येते आणि दरवाजा लावून घेते व पशाला सांगते की पशा, एवढ्या वर्षांचा राग ज्योतिताईवरचा एवढा धरून बसू नकोस. तेव्हा पशा सांगतो, मला याविषयी काही बोलायचं नाही, मला गुपचूप झोपू देत. तर अंजी पशाजवळ जाते आणि त्याला लाडानेच बोलते की तुला त्या ज्योतिताईवरचा राग महत्त्वाचा आहे का माझ्यावरचं प्रेम? तेव्हा पशा अंजीकडे पाहत राहतो. तर अंजी बोलते, मी या घरावर कोणतंही संकट येऊ देणार नाही, मी माझा जीव ओवाळून टाकेल. तेव्हा पशा बोलतो की असं काहीही भलतंसलतं बोलू नकोस, कारण ती ज्योती जे वागली ना दादाबरोबर ते मला अजिबात आवडलं नाही असं म्हणून तो पुन्हा चिडचिड करू लागतो. तेव्हा अंजी त्याला शांत करण्यासाठी बोलते, मी तुला कितीही समजावलं तरी उपयोग नाही. मी तुला रंगपंचमीच्या दिवशी जे काही बोलले ते पण तुला आठवत नाही का? तेव्हा पशा रागातच नाही असं बोलतो. तर अंजी वैतागून दुसरीकडे जाऊ लागते. तर पशा तिचा हात पकडतो आणि तिला आपल्याकडे जवळ खेचतो व बोलतो, मला सर्व आठवत आहे. तू मला बोलली होती की पशा, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे, आय लव्ह यू पशा. हे ऐकून अंजी खूप खुश होते आणि पशाला विचारते, मी जे बोलले होते ते सर्व तुला आठवतंय म्हणजे? तेव्हा पशा आनंदानेच हो बोलतो आणि तुझी एकही आठवण माझ्या मनातून कधी जाऊ शकत नाही असं अंजीला बोलतो. ते दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात. तेवढ्यातच ज्योतीची मुले तेथे धिंगाणा घालत येतात आणि बेडवर चढतात. तेव्हा एका मुलाचा धक्का अंजी आणि पशाच्या भिंतीवरच्या फोटोला लागतो. तो फोटो खाली बेडवर पडतो. ते पाहून अंजी आणि पशाला वाईट वाटतं. तेवढ्यातच ज्योतीही तेथे येते. तर ज्योती आल्यावर पशाला अजूनच राग येतो. पशा बाहेर निघून जातो. तेव्हा ज्योती तिच्या मुलांना सांगत असते की चला आपण बाहेर झोपायला जाऊयात, परंतु तिची मुले आग्रहच करतात की आम्हाला इथे ह्याच रूममध्ये झोपायचं.
तेव्हा अंजी बोलते, हो आम्ही बाहेर झोपतो, तुम्ही आतमध्ये झोपा. असं म्हणून अंजी बाहेर जायला निघते. तर ज्योती सांगते की तू पण आमच्याबरोबरच झोप. अंजीला खूप वाईट वाटतं, परंतु तिचा नाईलाज होतो. ती एकटीच रूममध्ये झोपते तर पशा बाहेर झोपतो. दुसऱ्या दिवशी अवनी सखीला खेळवत असते, तर सरिता सर्वांना चहा देत असते. तेवढ्यातच ज्योतीही तेथे येते. ती सरिताला बोलते, जर तुम्ही मला इथे ठेवलं नसतं तर आज रस्त्यावर झोपायची वेळ आली असती. तेव्हा सरिता तिला समजावते. अंजी ज्योतीला विचारते, तुझे चोर पोलीस आहेत तरी कुठे? तेव्हा ज्योती सांगते, ते अजून झोपले आहेत. तेव्हा आईला राग येतो आणि अजून झोपले का असं आई विचारते. त्यानंतर आई विषय टाळते आणि सरिताला सांगते की सरी, तुझी चोरोटी भरायची आहे, आपण कधी कार्यक्रम करायचा. तेव्हा सरिताची चोर ओटी भरायची म्हणून अंजी आणि अवनी दोघीही खूप खुश होतात. त्या दोघीही आईला सांगतात, आपण हा कार्यक्रम अगदी दणक्यात आणि घरच्या घरी साजरा करायचा. तेव्हा आई हो बोलते. तर तेवढ्यातच पशा तेथे येतो आणि सरिताला सांगतो की दादानी लवकर 20,000 रुपये मागितले आहेत. तेव्हा सरिता आणायला जाते तर ज्योती तिला थांबवते आणि बोलते, मी सकाळपासून पाहते तू खूप दगदग करते, तू काम करू नको, पशाला जे हवं आहे ते मी देते. परंतु सरिता तिचं न ऐकता पैसे घेऊन येते आणि पशाला देते. तर सरिताच्या कमरेला चाव्या असतात. तेव्हा ज्योती रागातच त्या चाव्यांकडे पाहते आणि गालातल्या गालात हसत असते. दुसरीकडे पशा रागातच मामीच्या घरी येतो आणि मामीला बोलतो, त्या ज्योतीला तिकडे का पाठवलं? आमच्या घरी आलेली मला अजिबात आवडले नाही. तेव्हा मामी बोलते, तुम्ही पण तिला घराच्या बाहेर काढा, म्हणजे ती तिच्या नवऱ्याच्या घरी निघून जाईल. पशा खूप चिडचिड करत असतो. तेव्हा मामी बोलते, मीच आता तोडगा काढते. तेव्हा पशा बोलतो, तिला जेव्हापासून समजलं की हे घर तू माझ्या नावावर केलं, तेव्हापासून ती अजूनच माझ्यावर राग धरून आहे. हे मी तुला कागदपत्रे सर्व देतो, तिच्या नावावर घर करून टाक. तेव्हा मामी सांगते, ती ज्योती आम्हाला बेघर करेल. ती खूप स्वार्थी बाई आहे. कारण जेव्हा जावई बापूंकडे पैसा होता तेव्हा ती त्याच्याकडे आनंदाने राहत होती. आता त्यांची परिस्थिती गरीब झाली तर ती लगेच इकडे आली. तेव्हा मामी ज्योतीची एक खोड पशाला सांगते की जेव्हा ती मंगळसूत्राबरोबर खेळत असेल किंवा स्वतःशीच हसत असेल तेव्हा तिच्या मनात नक्की काहीतरी काळभेरं असतं, हे तू लक्षात ठेव. तेव्हा पशा विचार करत राहतो. दुसरीकडे सरिता आणि अंजी किचनमध्ये काम करत असतात. त्यातच ज्योती तेथे येते आणि सरिताला सांगते की मी पण तुला काम करू लागते. परंतु सरिता तिला बोलते, तू 4 दिवसाची पाहुणी आणि तुला कामाला कसं लावायचं? तेव्हा ज्योती बोलते, म्हणजे तू मला एका क्षणात परक केलं. तेव्हा ज्योतीला वाईट वाटेल म्हणून सरिता तिला बटाट्याची भाजी करायला सांगते. तेवढ्यातच अवनी तेथे येते आणि ज्योतीला बोलते, तू तर लगेच स्वयंपाकघराचा चार्ज पण घेतला. तेव्हा ज्योती हो बोलते आणि सूर्याला बटाट्याची भाजी खूप आवडते असं म्हणून ती मागच्या आठवणी सांगत असते. सरिताला त्या आठवणी ऐकून खूप वाईट वाटत असतं. तर अवनी उत्साहात सांगते, तू आणि सूर्यदादा प्रेमात होता तेव्हाच्या आठवणी मला सांग. तेव्हा ज्योती खूप उत्साहाने सांगू लागते. सरिताला ते ऐकून खूप वाईट वाटतं. तर अंजीला खूप राग येतो. ती ज्योतीला मध्येच सांगते की जरा थांब, आम्हाला पण हे सर्व माहीत आहे. तर घरातील सर्वजण जेवायला बसतात. तेव्हा ज्योती मुद्दाम सूर्याच्या ताटात बटाट्याची भाजी जास्त वाढते. सर्वजण जेवण करू लागतात. सूर्याला समजतं की सूर्या बटाट्याची भाजी जास्त खात नाही. ते पाहून ज्योतीला खूप राग येतो. तर अवनी सूर्याला विचारते, दादा ज्योतिताईने ही बटाट्याची भाजी केली, ही भाजी का खात नाही? हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. तर ज्योती गालातल्या गालात हसत असते. मित्रांनो, पुढील भागामध्ये सूर्य किचनमध्ये येतो. त्याला वाटतं गॅसजवळ सरिताच उभी आहे. तेव्हा तो आनंदानेच तिच्या खांद्याला हात लावतो. तेव्हा सरिता बाहेरून येते आणि सूर्य ज्योतीकडे पाहत असते. तिला खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.